नमस्कार मंडळी, मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आजचा सेटअप सगळा वेगळा आहे। मी घरी आलेले आहे वालचंद नगरला। सो ते जे मोठे लाईट्स, रिंग लाईट्स आणि डीएसएलआर कॅमेरा, माईक असं सगळं नाही आहे, पण म्हटलं गुरुवारचा व्हिडिओ मिस होता कामा नये, मुद्दा महत्त्वाचा आहे। सो आजचा व्हिडिओ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल। आता ना सगळीकडे आपण बघतोय YouTube मध्ये ॲड्स येतात, फेसबुकवर ॲड्स येतात किंवा YouTubeचे व्हिडिओज आहेत। मॅनिफेस्ट युअर ड्रीम लाईफ, कन्वर्ट युअर ड्रीम्स टू रियालिटी, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस, वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स। मग ह्या सगळ्या गोष्टी जसं तुम्ही एक यूट्यूबर म्हणून, एक यूट्यूब व्ह्युअर म्हणून ते बघतात, तसं ते माझ्या पण ब्राउज फीडमध्ये येत होतं। बरेच दिवस झाले मी ह्याचा अभ्यास करते। काही गोष्टी माझ्यासाठी वर्क केल्या, काही गोष्टी नाही केल्या। मग ह्याचा सगळा अभ्यास जो काही मी केलाय माझ्या परीने मी तुमच्या समोर आज मांडणार आहे। ऑफकोर्स आपल्या यूट्यूबवर मोठे मोठे लॉ ऑफ अट्रॅक्शन स्पेशलिस्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना तर तुम्ही नक्कीच फॉलो करा। पण माझ्या दृष्टीने मी काय त्यातनं शिकले किंवा त्याचे प्रोसिजर्स काय काय आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर प्रस्तुत करते। सो बेसिकली लॉ ऑफ अट्रॅक्शन ही मुळात संकल्पना अमेरिकेतून आलेली आहे। तिथे ह्याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे आणि आपल्याकडे मी हे जे आहे BK शिवानी जे आहे, सिस्टर BK शिवानी, त्यांच्याकडनं पण ऐकलं आहे संकल्प से सिद्धी। सो एखादा आपण संकल्प केला तर तो मूर्त स्वरूपात किंवा तो ॲक्च्युअलमध्ये रियालिटीमध्ये वास्तव्यात तो संकल्प खरा होतो। सो लॉ ऑफ अट्रॅक्शन बेसिकली ह्या संकल्पाशी निगडीतच आहे। मग आपण आपल्या सोप्या शब्दात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स किंवा पॉझिटिव्ह प्रोसेस, थॉट प्रोसेस किंवा माइंडसेट शिफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगळ्या वेगळ्या टर्मिनॉलॉजी किंवा व्याख्या त्याला वापरतो। तो मुळात हा अभ्यास काय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन। सो मला म्हणजे असं लक्षात आलं की हे सगळी जी काय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण का वापरतो, तर एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट जर का आपल्याला पाहिजे असेल किंवा एखाद्या प्रकारचं आयुष्य आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण काही प्रोसिजर्स फॉलो केले पाहिजेत आपल्या मनाच्या स्तरावर, आपल्या माइंडसेटच्या स्तरावर। आणि जेव्हा ते प्रोसिजर्स आपण फॉलो करतो तेव्हा ती जी काही गोष्ट आपल्याला हवी आहे किंवा जे काही आपल्याला अचीव करायचंय ते आपल्याला मिळतं। पण त्यासाठी सुरुवात होते तर थॉट प्रोसेसनी। तर आता ह्याचं जी थॉट प्रोसेस आपण करतो आहे तर ती थॉट प्रोसेस बरेचदा बघा आपल्याला काय हवंय हेच आयुष्यात माहिती नसतं। आपण कन्फ्युज्ड असतो, मला पैसे हवेत किंवा मला घर हवंय किंवा मला खूप मोठं व्हायचंय किंवा मला करिअर चांगलं करायचंय, असे सगळे मिक्स थॉट्स असतात। तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जो काही मी अभ्यास केला त्याच्यात त्यांचा सर्वात मोठा क्रायटेरिया असा होता की तुम्हाला आयुष्याकडनं नेमकं काय पाहिजे हे तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे। असे मिक्स थॉट्स नको। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर का मला घर पाहिजे तर मग मला बंगला पाहिजे की तो मला फ्लॅट पाहिजे, मग तो फ्लॅट असेल तर तो 2 BHK पाहिजे की 3 BHK पाहिजे, त्याचा दरवाजा कसा पाहिजे, त्याचं इंटिरियर कसं पाहिजे, जे काही आहे ते रंग कसा पाहिजे त्या घराचा, हे सगळं आपल्या माइंडमध्ये ऑलरेडी ते आपण आपल्या विचारांनी ते तयार केलं पाहिजे। तर ती जेव्हा आपल्याला क्लॅरिटी येईल की हो बाबा मला अशा अशा पद्धतीचं घर पाहिजे, इतक्या मजल्यावर पाहिजे, इतक्या बजेटमध्ये पाहिजे, हे सगळं आपल्या माइंडमध्ये क्लिअर असायला पाहिजे। आणि मग ते क्लिअर जेव्हा असतं तेव्हा त्या दिशेने माइंड वर्क करायला लागतं। आता लॉ ऑफ अट्रॅक्शन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला सर्वात पहिले सगळ्यांना सांगायचं आहे की कोणी किती जरी सांगितलं तरी माझा पर्सनली असा बिलीफ आहे की तुम्ही काही पण मागू शकता, त्याला काही मर्यादा नाही आहे, काहीही मागू शकता, कारण शेवटी तो विचार आहे। पण त्या विचारांना प्रयत्नांची, कष्टाची जोड देणं हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे मला असं पाहिजे तसं पाहिजे पण मी काम काही करणार हे काय मला पटत नाही। म्हणजे आपण नुसतं इमॅजिन करायचं, अफर्मेशन्स द्यायचे, लिहून काढायचं आणि मग ते क्रिएट होईल, हे मला अजून तरी माझ्या बुद्धीच्या स्तराला मला पटलेलं नाहीये। हां, आपण प्रयत्न करूया, मेहनत करूया, त्या दिशेने सगळी पावलं उचलूया आणि मग हे लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याला जोडूया, त्यात थोडी देवाची प्रार्थना पण करूया आणि मग ती गोष्ट होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही। तर हा माझा पर्सनल बिलीफ आहे, एक्सपिरियन्स आहे। सो लॉ ऑफ अट्रॅक्शनचे स्टेप्स काय आहेत, तर जसं मी सर्वात पहिली स्टेप जसं म्हटलं ती क्लॅरिटी ऑफ युअर थॉट्स।
क्लॅरिटी असायला पाहिजे की मला नेमकं काय पाहिजे. समजा मला गाडी घ्यायची, आता मला कार घ्यायची होती, तर मी ठरवलं होतं की मला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे. मला काय 5-6 लाख रुपये घालायचे नाही आहे स्वतःच्या गाडीमध्ये, कारण मी बेसिकली वापरच त्याचा कमी होतो. सो मला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे, अमुक एक बजेटमध्ये पाहिजे, मग त्याची कंडिशन कशी पाहिजे, मग हे सगळं माझ्या डोक्यात ते क्लिअर होतं. आणि त्याच ह्याच्यानी मी पैशाची पण सगळी जमवाजमव केली आणि 2-3 महिन्यांनी मला हवी तशी गाडी मिळाली. हे आणि हे जी गोष्ट आहे ही खरी आहे. म्हणजे मी इतकी तीव्र इच्छाशक्ती लावली होती स्वतः कार घेण्यासाठी, 2 ते 3 महिन्यात माझं हे स्वप्न पूर्ण झालं. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स, येस इट वर्क्स, प्रोव्हाइडेड ते तुम्ही तुमच्या माइंडला व्यवस्थित सांगितलं, क्लिअरली सांगितलं तर. दुसरी गोष्ट अशी पाहिजे की जे पण तुम्हाला पाहिजे आहे ते अचिवेबल गोल्स पाहिजे. आता मी असं म्हणू शकत नाही की मला ना BMW घ्यायची, कारण माझं माइंड तयारच होणार नाही. एवढी महाग BMW, माझ्याकडे एवढे पैसेच नाही आहेत, मला गरजच नाही आहे आणि मला नकोच आहे. तर मी BMW पाहिजे असं मी मनात कितीदा जरी सांगितलं तरी माझ्या माइंडमधनं त्याला हे येणार आहे, ऑपोजिशन येणार आहे किंवा रिटॅलिएट होईल माइंड. आपण जसं मराठीत म्हणतो ना, विरोध होणार आहे. अंतर्मनात आपल्याला माहिती असतं की अरे हे नाही खरं होऊ शकत, आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, अमकं नाही तमकं नाही. तरी सुद्धा काही जण म्हणतात की हे पण होऊ शकतं. आता मी काय असं हे ट्राय केलं नाही, कारण माझ्या बुद्धीला ते पटत नाही. पण काही जण म्हणतात की तुम्ही तो विचारच करू नका की तुम्ही BMW साठी पैसे मिळवू शकाल की नाही कराल, तुम्ही फक्त तीव्र इच्छाशक्ती करा. तो ठीक आहे, मी तर तसं नाही केलं. मला माहिती होतं की हे मी करू शकते, मी तेवढंच हे केलं. सो मला असं वाटतं की आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन जर का प्रॅक्टिस करायची असेल आणि त्यात यश मिळवायचं असेल तर अचिवेबल गोल्स, म्हणजे जे खरं होऊ शकतं बाबा, थोडेसे प्रयत्न केले आणि आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर केला तर ते मिळू शकतं, असे जर का गोल्स ठेवले तर हळूहळू आपल्याला त्यात सक्सेस मिळू शकतो. सो खूप मोठे गोल्स, अनरिअलिस्टिक गोल्स ठेवू नका असं मला तरी वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये, त्यांनी म्हणजे मी जो काही अभ्यास केलेला आहे वेगळ्या ट्रेनर्सचा, पुस्तकांचा, व्हिडिओजचा, त्यातनं सांगते. व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? आता आपण लिहून काढलं की मला असं घर पाहिजे, ओके, त्या घरात असं इंटिरियर आहे, असा रंग आहे, इथे एक बेडरूम आहे, तिथे एक बेडरूम आहे, असा हॉल आहे, किचन आहे, हे सगळं. मग हे व्हिज्युअलायझेशन आपण, म्हणजे हे जे काही तुम्ही लिहिलंय हे व्हिज्युअलाइज करायचं, त्याची कल्पना करायची आणि कल्पना करताना तुम्हाला ते फील केलं पाहिजे. म्हणजे आता खरंच जर का मला एखादं 2 BHK फ्लॅट, मी स्वतःचं घर घेतलं तर मला कसा आनंद होणार आहे, तर ते मला ऑलरेडी मिळालेलं आहे. तो मिळाल्या असतानाचा जो आनंद आहे, ते जे फिलिंग आहे ते आपण कल्पना त्याची करायची आहे. म्हणजे नुसतंच आपण 2 BHK फ्लॅट इमॅजिन केला कोरडेपणाने तर त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये भावना सुद्धा तेवढ्याच इन्व्हॉल्व झाल्या पाहिजे, तुमचे फिलिंग्स इन्व्हॉल्व झाल्या पाहिजे, तरच आपलं ते व्हायब्रेशन हाय होतं, स्पंदनं हाय होतात आणि आपल्या अंतर्मनाला ते खरं वाटू लागतं. हा सगळा खेळ सबकॉन्शियस माइंडचा आहे, अंतर्मनाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी जसं क्लॅरिटी असणं, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन, अजून पुढच्या 2-4 गोष्टी, हे आपण का करतोय तर त्या अंतर्मनाला सूचना देत की बाबा हे खरंय, हे खरंय, हे खरंय, जरी ते खरं नसलं तरी. आणि जेव्हा आपण रिपीटेड अशा सूचना किंवा असं व्हिज्युअलायझेशन करतो तेव्हा ते खरं वाटायला लागतं त्या अंतर्मनाला आणि पॅरलल युनिव्हर्समध्ये ती गोष्ट तयार झालेली असते आपल्यासाठी. सो आता हे कसं आहे, व्हिज्युअलायझेशन कधी करायचं तर त्याच्यावर पण त्यांनी खूप छान अभ्यास सांगितलाय की व्हिज्युअलायझेशन सकाळी उठल्या पहाटे किंवा जस्ट आपण बेडमधनं उठलोय, अंथरुणात आहोत अजून, तेव्हा व्हिज्युअलायझेशन करायचं. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी. मग या 2 वेळा का घेतलेल्या आहेत तर ह्या 2 वेळा सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड, अंतर्मन आणि बाह्य मन ह्याच्यात तफावत होत नाही. आपलं बाह्य मन असतं ना, ते लॉजिकल माइंड असतं, ते सारखं सांगतं अरे हे काय शक्य नाही आहे, 2 BHK काय होणार आहे, अजून 1 BHKचे हे नाही आहे. सो ही जी बाह्य मनाची मध्ये करण्याची जी काय म्हणते स्थिती असते ती रात्री झोपताना कमी असते आणि सकाळी उठल्यावर कमी असते, कारण त्यावेळेस ते ऍक्टिव्ह कमी असतं. सो जेव्हा हे
सबकॉन्शियस माइंड आपलं ॲक्टिव्ह कमी असतं, तेव्हा सबकॉन्शियस माइंडला आपण जे काही दाखवतो ते पटकन रजिस्टर होतं. सो मला आता आठवत नाही की थीटा स्टेट म्हणतात बहुतेक त्याला. तर त्या स्टेटला जर का तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन केलं तर ते व्हिज्युअलायझेशन जेव्हा आपण करतो तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ते मॅनिफेस्ट व्हायला, म्हणजे ते रियालिटीमध्ये किंवा वास्तविकतेमध्ये उतरायला मदत होते. आता नेव्हिल गोडार्ड म्हणून एक खूप तज्ज्ञ आहेत ह्या सगळ्या ह्याच्यातले, त्यांनी पण 17 सेकंड्स रूल सांगितला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितले की 17 सेकंड्स जर का तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकलाय एखादी गोष्ट रोज 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 नित्यनियमाने, तर ती गोष्ट होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, ती रियालिटीमध्ये वास्तविकतेमध्ये येणारच. सो हे 17 सेकंड रूल त्यांचा आहे. सो हे व्हिज्युअलायझेशन आपण करायला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी. तिसरी गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनचा महत्त्वाचा भाग म्हणजे अफर्मेशन. आता अफर्मेशन काय आहे, तर अफर्मेशन म्हणजे रिपीटेड सूचना. मी तुम्हाला बरेचदा सांगते की स्वतःला चांगल्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या. आता अफर्मेशन्स कसे द्यायचे, तर ते ऑलरेडी झालेले आहेत. मी माझ्या सुंदर 2 BHK फ्लॅटमध्ये राहते आहे, त्या फ्लॅटचा दरवाजा असा आहे, खूप छान घर आहे, मी ह्यात खूप आनंदी आहे. सो ऑलरेडी ते झालेलं आहे. असं छोटंसं 1 लाईन किंवा 2 लाईन्सचं अफर्मेशन आपण द्यायचं आहे. मी एक उदाहरण दिलं, लोक 5-5, 6-6 इच्छा त्यांच्या करतात एकदम. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये खूप मनाची शक्ती जाते आणि तेवढा माझ्याकडे वेळ नसतो. सो जी गोष्ट खरंच आपल्याला अगदी डेस्परेटली बाबा पाहिजेच आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्नही करतो आहे, तर ती जर का आपण करायची असेल तर मला असं वाटतं 1 ॲट अ टाइम, 1 किंवा 2च तुमच्या इच्छा घ्या आणि त्याच्यावरच व्हिज्युअलायझेशन करा आणि त्याच्यावरच अफर्मेशन द्या. सो अफर्मेशन सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही स्वतःला देऊ शकता. आणि तिसरी गोष्ट अजून महत्त्वाची आहे की ती अफर्मेशन्स तुम्ही लिहून पण काढू शकता किंवा अफर्मेशन्स तुम्ही रेकॉर्ड करून तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्याच आवाजात घ्या. आता काय होतं, माझे ह्याच्यातला एक बारकावा मी सांगते. रेडीमेड इंग्लिश अफर्मेशन्स असतात बरं का यूट्यूबवर. सो मला मी खूप दिवस ना असं पॉझिटिव्हिटीसाठी अफर्मेशन्स देत होते, पण मला असं वाटत होते अरे दिस इज नॉट वर्किंग, का होत नाही आहे. तर मला असं वाटलं की हे अफर्मेशन्स आपण मराठीत देऊया. ओके, आता ह्याचा किती सायंटिफिक बेस आहे मला माहित नाही, पण हे माझा अनुभव सांगते. सो जेव्हा मी ते अफर्मेशन माझ्या आवाजात मराठीमध्ये मस्तपैकी रेकॉर्ड केले ना, तर ते मला खरे वाटायला लागले आणि ते म्हणजे ते रियालिटीमध्ये यायला खूप सोपं झालं. कारण माझ्या ना बहुतेक असं असेल की आपण विचार मराठीत करतो ना, आपण इंग्लिशमध्ये विचार करत नाही किंवा आपण हिंदीमध्ये विचार करत नाही, आपण आपल्या मातृभाषेमध्ये विचार करतो. कंटिन्युअस आपल्या मनात विचार असतात ना, हे असं बोललंय, ते तसं झालं, असं झालं, तसं झालं. मराठीमध्ये संवाद चालू असतो स्वतःशी, आपल्या अंतर्मनाशी. सो मराठीत जर का आपण अफर्मेशन्स आपल्या मातृभाषेत दिले तर ते जास्ती रिअलिस्टिक वाटतात आणि हे दिस इज कमिंग टोटली आउट ऑफ एक्सपिरियन्स. सो हे तुम्ही करून बघा, मराठीमध्ये अफर्मेशन द्या आणि ते तुमच्या आवाजात द्या, तुमच्या पद्धतीने. रेडीमेड अफर्मेशन सुरुवातीला घेऊ शकतात, पण ना प्रत्येकाची स्थिती वेगळी असते, बिलीफ सिस्टीम वेगळे असतात, सो गरजा वेगळ्या असतात, त्याच्यामुळे इट डझंट वर्क. तुम्हाला नेमकं काय पाहिजे. समजा माझं शरीर आरोग्य मला चांगलं पाहिजे, तर मग ते आरोग्य चांगलं कसं राहील. माझं थायरॉइड एकदम नॉर्मल आहे, माझं वजन एकदम नॉर्मलला हिट झालेलं आहे, असं सगळ्या पद्धतीने कस्टमाइज्ड अफर्मेशन स्वतःसाठी तयार करा आणि ते रेकॉर्ड करा. झोपताना ऐका, सकाळी उठल्यावर ऐका, कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा इयरफोन्स घालून तुम्ही ते ऐकू शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे स्क्रिप्टिंग. आता स्क्रिप्टिंगमध्ये सुद्धा 369 वेगळ्या वेगळ्या टाईप्सच्या टेक्निक्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. पण बेसिक मुद्दा स्क्रिप्टिंगचा काय आहे, मी तुम्हाला हे बरेचदा सांगते की मी माझे व्हिडिओज पण बरेचदा लिहून काढते. तर स्क्रिप्टिंग बेसिकली कॉन्सेप्ट काय आहे त्याचा, की जेव्हा आपण लिहितो तेव्हा फुल फोकसने आपण लिहित असतो. पूर्ण आपल्या मनाचं पूर्ण फोकस त्याच्यामध्ये असतो आणि ते लिहिताना परत तोच महत्त्वाचा मुद्दा येतो की माझं घर इतकं सुंदर आहे, ते 2 BHK आहे, त्याच्यात असं आहे तसं, हे सगळं लिहून काढायचं. आणि लिहिता 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 आपल्या एक पॉइंट असा येतो की जेव्हा तुमचं मन
त्याच्यात रमायला लागतं आणि ते मनाला खरं वाटायला लागतं. इट्स ऑल अबाउट फुलिंग युअर सबकॉन्शियस माइंड. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते खरं वाटलं पाहिजे, ते फिलिंग निर्माण झालं पाहिजे. एसे किंवा आपण निबंध लिहितो तसं नाही लिहायचंय विदाउट एनी इमोशन्स. तुमचे इमोशन्स, तुमच्या भावना त्याच्यात असायला पाहिजे. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा सुद्धा असं म्हणतात की ते रियालिटीमध्ये होतं. मी पण टू सम एक्सटेंट काही माझ्या इच्छा लिहिल्या, पण एक लिमिट नंतर मी ते केल्या. म्हणजे जेव्हा ते फुलफिल झाल्या किंवा ते माझे स्वप्न जी काही होती, जे मला गोष्टी पाहिजे होत्या त्या मिळाल्या, मग मी ते थांबवलं. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट खूप जास्ती महत्त्वाची आहे. एक म्हणजे बिलीफ, श्रद्धा असणं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी असणं. म्हणजे एकदा व्हिज्युअलाइज केलं, 4 दिवस सोडून दिलं, एकदा अफर्मेशन दिलं, परत सोडून दिलं, असं जर का केलं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन कधीच किती वर्ष केलं तरी काम होणार नाही. सो कन्सिस्टन्सी असणं हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये. आणि तुमचे खरंच बिलीफ असायला पाहिजे युनिवर्सवर. आता आपण जसं देव म्हणतो, जसं लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये युनिवर्स, ब्रह्मांड, त्याला आपण सांगत असतो की अरे बाबा मला हे पाहिजे, अरे बाबा मला ते पाहिजे. सो युनिवर्स तुम्हाला नेहमी सपोर्ट करत असतो. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, सदिच्छा असतील, त्या तुम्हाला फुलफिल व्हायला, त्या मूर्त स्वरूपात यायला मदत करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या टेक्निक्सच्या थ्रू तुम्ही स्वतःसाठी करू शकता. आणि त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. ह्याच्यावर मी भरपूर व्हिडिओज केलेले आहेत. ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट असा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, किंवा मी देव म्हणेन, जे दिलंय त्यासाठी कृतज्ञ असायला पाहिजे. म्हणजे मी ना लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप क्लासेस केलेले आहेत. एस्पेशली ह्यांचे काय मला त्यांचं नाव मितेश खत्री सर, आणि मितेश आणि इंदू खत्री, खूप मोठं यूट्यूब चॅनल आहेत. पुण्याचे लॉ ऑफ अट्रॅक्शन फेमस कोचेस आहेत. तर त्यांच्यासोबत पण मी त्यांचे कोर्सेस केले. तर त्यांनी असं त्याच्यात त्यांनी एकदा सांगितलं होतं की युनिवर्स तुम्हाला म्हणतं की अरे मी जे दिलंय त्याच्याबद्दलच तू कृतज्ञ नाही आहे, तर मग मी तुला अजून कशाला देऊ, उलट जे आहे ते सुद्धा निघून जातं. सो कृतज्ञता जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा ते युनिवर्सला खूप आवडतं आणि भरभराटी होण्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. मग ग्रॅटिट्यूड वॉक तुम्ही करू शकता निसर्गामध्ये. मी ग्रॅटिट्यूड वॉकबद्दल एक व्हिडिओ केलेला आहे की तुम्ही कुठेतरी निसर्गात चालता तेव्हा मनातल्या मनात कृतज्ञता त्या भगवंताला किंवा त्या युनिवर्सला, त्या देवाला व्यक्त करा की अरे तू जे मला दिलंय, माझं शरीर चांगलं आहे, माझी बुद्धी तल्लख आहे, मला सगळ्या गोष्टी समजतात, मी केपेबल आहे, माझ्यात तेवढं सामर्थ्य आहे की मी काहीतरी स्वतःच्या स्किल्सनी पैसे कमवू शकते, किंवा जे काही, किंवा माझं कुटुंब खूप छान आहे. या सगळ्यासाठी तुम्ही कृतज्ञता जेव्हा व्यक्त करता तेव्हा त्या गोष्टी अजून जास्ती तुम्हाला युनिवर्स देतं, तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतात. सो कृतज्ञता मी तर म्हणते लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक भाग जरी असला तरी एरवी सुद्धा ग्रॅटिट्यूड वर्क्स वंडर. आणि जेव्हा तुम्ही असे ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा खूप फास्ट रिझल्ट्स लॉ ऑफ अट्रॅक्शनचे येतात, हे मी तुम्हाला हमखास सांगते. सो जेव्हा तुम्ही त्या भावनेमध्ये असता की जे आहे त्यात खूप मी आनंदी आहे, थँक्यू, अशी जेव्हा ती फिलिंग किंवा ती भावना असते तेव्हा जास्तीत जास्ती गोष्टी इम्प्लिमेंट व्हायला किंवा रियालिटीमध्ये यायला सोप्या जातात. आता मॅनिफेस्ट हा जो टर्म आहे, मॅनिफेस्ट म्हणजे काय, तर जे काही तुम्ही विचार करत होता किंवा ज्यासाठी तुम्ही व्हिज्युअलाइज करताय, स्क्रिप्टिंग करताय, त्या जेव्हा ॲक्च्युली रियालिटीमध्ये किंवा वास्तविकतेत उतरतात त्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. मग हे मॅनिफेस्टेशन फास्ट होण्यासाठी ह्या सगळ्या टेक्निक्स असतात. पण आता माझा टेक सांगते, व्हॉट इज माय टेक ऑन LOA लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे मला असं वाटतं की ह्यासाठी तुम्ही काम पण केलं पाहिजे. ओके, म्हणजे नुसतं आपण इमॅजिन करतोय की सगळं होईल आणि स्वतः काहीच करायचं नाही, मला तरी वाटत नाही दिस विल वर्क दॅट वे. म्हणजे मी तसं करत नाही. मी ज्या गोष्टी थोडंसं मी त्यासाठी स्वतः पण काहीतरी प्रयत्न करते. पण मी तुम्हाला एवढंही सांगू शकते, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन करताय आणि काहीतरी मिरॅकल्स होतात बरं का, अगदी होतात. म्हणजे त्या वस्तूला, म्हणजे ते समजा एखादी मला हे पाहिजे असते, गोष्ट पाहिजे असेल, तर आता मी तुम्हाला माझं उदाहरण एक सांगते, मस्त उदाहरण आहे, मला अजून पण खरं वाटत नाही.
मी दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करायची. अगदी मी लक्ष्मीची खूप भक्ती करते. तर मला ना लक्ष्मी हार मी पुन्हा गाडगीळमध्ये पाहिला होता आणि तो मला इतका आवडला. जवळजवळ 2.5-1 तोळ्याचा होता आणि मला असं वाटलं की अरे एवढं कुठे आपण घेणार आहे, आता काय गरज नाही आहे. तसे आपण लग्नात एक मंगळसूत्र असतं तेच घालतो आणि बाकीची इमिटेशन ज्वेलरी असते, पण तरीसुद्धा माझ्या डोक्यातनं तो विचार जाईच ना. म्हणजे ना मोह झाला की मला हे घ्यायचंच आहे. मग मी म्हटलं अरे आता 2.5 तोळे सोनं, आता काय करूया, चला. मग मी काय केलं, भिशी लावली त्याची. मग भिशीमध्ये काय झालं, जवळजवळ 1.5-1 तोळा वर्षभरात जमला. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मला त्या लक्ष्मी हारात ते असं लक्ष्मीचे हे असतात ना, पेंडंट असतो, ते इतकं जास्ती आवडलं होतं की मी त्याचा फोटो वगैरे काढून ठेवला होता. आणि मग मी गंमत म्हणून सुरू केलं की ना आपण इमॅजिन करूया. खरी गोष्ट आहे, ही आत्ताच रियालिटीमध्ये झाली. आणि मी ना इमॅजिन करायची की मी अशी दुकानात बसले आणि मी तो लक्ष्मीहार घालून पाहिलाय, मग तो पॅक केलाय, मग मी तो घरी आणलाय, मग आईंना दाखवलाय, म्हणजे श्रद्धाला दाखवलाय, माझ्या मिस्टरांना दाखवलाय आणि मी खूप खुश आहे. असं मी खूपदा इमॅजिन केलं बरं. खूपदा म्हणजे 15-20 किंवा 25 दिवसच फार तर फार हे मी कन्सिस्टंटली इमॅजिन केलं आणि नंतर तो विचार मी सोडून दिला. आणि ॲक्च्युली काय झालं, मागच्या महिन्यामध्ये ती भिशी कंप्लीट झाली आणि काहीतरी 1.5 तोळे वगैरे ते सोनं जमलं भिशीच्या थ्रू. आणि तरीसुद्धा ना 1 तोळा कमी पडत होतं. तर मी म्हटलं बापरे, आता परत कोण आहे ना पैसे भरणार, जाऊ दे आपण 1.5 तोळे घेऊया. तर तेव्हा ना मम्मी होती माझी इथे, तर ती मला म्हणाली अगं 1.5 तोळे झाले ना, माझ्या 2 बांगडे आहेत, एक मी तुला देणार आहे आणि एक यशोधराला देणार आहे. तर तू ही बांगडी घे आणि तुला काय करायचंय त्याचं तू कर. आणि त्याच ज्वेलरकडची बांगडी वगैरे होती. सो त्याच्यामुळे मग माझ्या एकदम डोक्यात आलं अरे आपण हे जर का सोनं आपण ह्याच्यात घातलं तर लक्ष्मीहार होऊ शकतो. आणि मग आम्ही दोघी गेलो आणि सगळं ते केलं आणि लिटरली तो लक्ष्मीहार आला घरी. मी तो घातला, मी तो सगळ्यांना दाखवला जसं मी इमॅजिन केलं होतं. पण तेव्हा पण माझ्या ते लक्षात आलं नाही की अरे मी ह्याच्यासाठी व्हिज्युअलायझेशन केलं होतं. आणि आज सकाळी मी विचार करत होते की मी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये माझ्यासाठी काय वर्क केलंय, आपण विसरून जातो. तेव्हा माझ्या खाडकीने लक्षात आलं अरे आपला मॅनिफेस्टेशन झालंय. तो जो लक्ष्मीहार होता तो खरंच आलेला आहे. आणि आय डिडंट इवन रिअलाइज की हे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मी सूचना दिल्या होत्या वगैरे, कारण त्याला ऑलमोस्ट एक 8-9 महिने होऊन गेलेत. सो मी कन्सिस्टंटली ते केलं नाही. मी तो विचार घेतला, त्यासाठी थोडीशी ॲक्शन घेतली आणि लेट गो करून टाकलं. मी ती इच्छा युनिवर्सला सुपूर्त करून टाकली आणि कुठून ना कुठून तरी ती पैशाची जमवाजव, सोनं मिळालं, हे मिळालं, ते मिळालं आणि ते माझ्याकडे झालं. सो बरेचदा असे सुद्धा अमेझिंग आणि मस्त मस्त घटना होतात. सो पण सांगायचा मुद्दा असा की मी खूप कन्सिस्टंटली लॉ ऑफ अट्रॅक्शन करत नाही बरं का. कारण मला असं वाटतं बापरे एवढं अफर्मेशन, एवढं व्हिज्युअलायझेशन, मग माझा योगाचा क्लास, माझं नामस्मरण असं सगळं राहून जाईल. सो मी कन्सिस्टंटली हे अजिबात करत नाही. पण कधीतरी बायकांना असं एक तीव्र इच्छा असते ना, सोनं अमकं किंवा घर, तर त्या ह्याच्यासाठी मी कधीतरी ते वापरते. पण ठीक आहे. तर म्हणून निष्कर्ष असा आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑफकोर्स काम करतं, त्याच्यावर भरपूर अभ्यास झालेला आहे. पण त्यासाठी ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे, कृती करणं महत्त्वाची आहे, मेहनत करावी लागते आणि ते लेट गो करून टाकायचं. तोच विचार घेऊन बसायचा नाही अरे मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मी हे करायचं, सगळ्या प्रोसिजर्स करायच्या, कामाला लागायचं आणि नक्कीच तुमच्या त्या इच्छा पूर्ण होतील. बरं, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थोडंसं लाईट वगैरे कमी आहे, आवाज नीट येतोय का ते पण सांगा. तर अजून कोणते विषय तुम्हाला ऐकायला आवडतील मला सांगा. मी जरा आत्ता ही जी फेज आहे जून जुलैपर्यंत खूप जास्ती बिझी आहे. माझं ट्रॅव्हलिंग खूप चालू आहे. म्हणजे आज मी इथे तर उद्या पुण्यात आहे की परत अजून मुंबईला, असं काय काय चाललंय. कारण हो, घराच्या लेवलवर पण बरंच काय काय कुटुंबात गोष्टी चाललेल्या आहेत, त्यामुळे मला फिरतीवर राहावं लागतंय. पण अशा टाईप समजा नाही मला व्हिडिओ प्रॉपर ह्याच्यात करता आला सेटअपमध्ये, तर मी असे व्हिडिओज नक्कीच तुमच्यासाठी आणेल. मी आशा करते आजचा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. टिल देन मंडे, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.